लग्न म्हटलं की मानपान रुसवे फुगवे हे आलेच, पण या लग्नामध्ये होणार आहेत गैरसमज. चला बघूया यामध्ये हास्याची वरात कशी निघते ते. हीच वरात घेऊन मंचावर येतात हास्य जत्रेचे इब्लिस कलाकार. घेतलंय ना सगळं मागे मागून वर गेलीये. थांबा अगं ती जाणार कामच लय आहे ना. हे आणले हा? ते घेतलं सगळं बरं आहे ना. छान ये मामी हा हा इथे ठेवले हा? बस इथं बस. हा ये बबले पूजेचा ताट कुठे आहे? तिथे ठेवलं होतं ना. तिथे, हा. काय कपडे घालून आलीयस ग? अगं 2 मिनिटं आधी ठरलं इथे यायचंय मला, मग कधी लग्नाला यायचं आता घेऊन ये ताट लवकर. तिकडे जा ताट घेऊन ये. त्या खोलीत? हा. नको तिकडे नको नाही नाही तिकडे यायचं सगळे- जा लवकर. तिथे याचे सगळे मित्र बसलेले असतात. अगं जा ना ये, रुखवताचं सामान बघितलं? विसरले. विसरलं काय? बघा लवकर जाऊन. तिकडे बघते मी. आणि पंक्तीत पहिला तुम्हीच बसू नका जेवायला, बाकीच्यांना जेवायला द्यावा. हा हा जावा जावा होय. ह्या काय आहे? ये पोरी अगं जा तिथं सामानाचं बघ काय तर. हा अगं हा काय हेअरस्टाईल केलं आणि काय बाय शायनिंग मारताय पोरगी. अगं देण्या घेण्याच्या साड्या बघ जा. साड्या हा साड्या आणते हळू जा पडशे तोंडाव हळू जा. इथं बस हे फेटा कुठे आहे तुझा फेटा? तो बघ ते. अरे या माणसाचं करायचं. अहो तुमचं लग्न आहे, आरशात काय मिरवताय? पोराचं लग्न आहे, काढा. हा सॉरी काही झालं मला लक्षात नाही. राहू द्या कल्ला राहू आई नंतर घालतो, आता नको. नंतर केस बिस्किट. बाय घे बाय गोट्या. आज लग्न आहे तुझं. बाय घे गोट्या. कसला हिरो दिसतोय एकदम भारी दिसतोय सा गोट्या. आय लव्ह यू. पण मी आता मोठा झालोय की नाही, वय वय आज माझं लग्न आहे की नाही, वय. 4 चौघात गोट्या बोलू नकोस. बरोबर नाही वाटत ऐकायला, डाऊन वाटतं. चालेल गोट्या. काही कळतं का तुला? काही बोलतेस तुला? झाला गोट्या येतो आता. गोट्या राहिलाय काय? तुला काय वाटतं अजून तो बाबा चट्टीला नाडी सापडत नाही मी रडणारा गोट्या येतो? तो गोट्या नाही, हा आता आपल्या गोट्या आहे. बरं? बाज तुम्ही जवळजवळ गोट्यांचा बॅनरच लावलाय तोंडात. काय बोलताय? एक मिनिट इकडे बसा रे, इकडे आरशान बघ कोण दिसतंय. मी दिसतोय. मग तू आहेस ना नवरदेव? पप्पा पण आता ना मला स्वतःला बघण्यात गंमत नाही. मी स्वतःला बघत आलोय स्वप्नात, मी नवरदेव म्हणून कसा दिसतो ते. आता मला पुढे काय बघणार आहे ना त्याची गंमत आहे जास्त. कधी एकदा लग्न होते असं झालंय. नमस्कार आई नवरदेव. मी अरे वा, नमस्कार, वा, नमस्कार. बरं वाटलं तुम्हाला भेटून. वा असू द्या चांगले संस्कार आहे. या कोण? माझी आई. या म्हणजे मला मार भेटी बसा इकडे मार. बरोबर ते असं आता पाहुणं झालेलं आहे ना. बरं वाटलं पण तुम्हाला नाही, नाही, बसा ना. म्हणजे आम्हाला पण बघून बरं वाटलं, हा पण तुम्हाला ओळखलं नाही. मी काय राष्ट्रपती आहे मला ओळखायला? तसा गावात मला कोणी ओळखीत नाही काय समजले हो. पण मी ओळख करून देतो. मी धाकट्या मुलीचा मामा काय समजले. म्हणजे धाकट्या मुलीचा मामा म्हणजे? म्हणजे ते नवरी मुलगी आहे ना तिचा मी मामा. ती धाकटी आहे का नाही, तिला आणखी एक मोठी बहीण आहे. अच्छा. म्हणजे ही कशी नवरी मुलगी आहे का नाही, दिवाळीच्या सुट्टीत मेहमानी सुट्टीत माझ्याकडे यायची नाही गावाला. अच्छा. माझ्या अंगा खांद्यावर खेळलेली आहे. काय बोलतो? काय? होय तर त्याच्यामुळे धाकटी म्हणजे म्हणून म्हटलं धाकट्या मुलीचा मामा मी. होय, होय. तर हो. बघण्याच्या कार्यक्रमाला नव्हता हो तुम्ही? नाही ते डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं ना म्हणजे. तर आता डोळ्यात काही दिसतच नाही म्हटल्यावर बघण्याच्या कार्यक्रम काय येऊन बघणार ना. नाही, बरोबर आहे. बरोबर. ऑपरेशन झालेलं ना म्हणून आलेलं नाही. हो पण काय आहे तुम्हाला सांगतो ना, बरं लग्नाला यायला पण जमणार नव्हता. का म्हणजे हो? का हो म्हणजे कामं केवढी मला पडलेली आहेत. म्हटलं माझ्या घंटीचं लग्न आहे, म्हटलं जायला हवा. एक कुणाचं लग्न आहे? घंटी घंटी? माझ्या भाचीचं नाव घंटी का नाही? म्हणजे भाजीचं नाव घंटी आहे? होय तर. हे तिने आम्हाला सांगितलं नाही. काय रे गोट्या? सांगितलं नाही हा? नाही मला पण नाही, मी पण पहिल्यांदा वाजवतोय आपला ऐकतोय. अरे ना बरं, आता तुम्ही ह्याला गोट्या कसा म्हणता? लाडाने तसा मी लाडन घंटी म्हणतो का नाही. अच्छा असं आई ती लहान होती ना एवढी नाकावडी, तर माझ्या कानाजवळ येऊन अशी किनकिनायची म्हणून तिचं नाव घंटी ठेवलेलं आहे का. होय काय? वा, वा, चांगलं. ह्याचा गोट्या कशावर नाव ठेवलं? नका सांग. असं एकदम महत्वाचं नाही असं काही सांगण्यासारखं. पण त्या टायमाला गोट्या सिरियल चालू होती ना, होय काय?
आता आमचं कसं म्हणजे लय मोठं आमचं सगळं बिराड बिराड. सगळं फॅमिली एकत्रच राहायचं ना वय काय? तर गोटे सिरियल चालू असताना आम्ही हा एक चान्स घेतलेला म्हणून माझं नाव गोट्या गोट्या, नाही पण- संपलं. हो पण तुम्हाला सांगतो माझी घंटी ना लय लाडाची हो. काय बोलता? लहानाची मोठी माझ्या खांद्यावर आलेली बर. आहे इथे तू म्हणला मला लय चिंता त्याची या पोरीचं आता कसं होणार लय चिंता असायची हो. का हो का काय झालं पहिल्या नवऱ्यानं सोडला आणि म्हटलं दुसरं लग्न जमल नाही जमल आ? काय पहिल्या नवऱ्यान सोडला नाही हो काय झाला हो भर पावसात घराच्या बाहेर काढला ना वासाड्यात त्या वासाड्याला अजिबात माणूस की नाही ती एक- मला अजिबात पटलेलं नाही त्याचं माहिती आहे नाही पण ह्या आम्हाला काय सांगितलं ना काय रे गोट्या ह्या आम्हाला सांगितलं नाही त्यांनी नाही कसं घंटी वाजली म्हणजे घंटीचा मला फोन आला तर मला ती मी नवऱ्याला सगळं एकांतात सगळं सांगितलं आहे मी हो. अरे नाही. एकांत सांगितलंय तुला हो. आया मी एकांतात भेटलो पोरगी दिसायला लय सुंदर आहे मला लय आवडले हा. पण आम्ही बोललो नाही मग पाऊन तास काय करीत होतास बसाऱ्या आम्ही एकमेकांना बघत होतो फक्त एकमेकांना बघायला ती काय फेस टँक आहे अले वा ला 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 इकडून तिकडे चाललाय हे पिवल्या मध्येच कुठे आलं हे बघ पप्पी घेऊ घ्यायची असं करत बसायला तिकडे ह्या काय तुम्ही त्याला कशाला वरडता हो? तुम्हाला सांगितली होती ना पोरीची चौकशी करायला अरे मी केली केली ही अशी पोरीची चौकशी केली मामा ह्या काय आम्हाला मान्य नाही बाबा नाही. या काय लग्न आम्ही करणार नाही. तुमचं पाया पडतो नाही, असं हो, काय- पाया नका पडू अहो तुझ्या. पाया पडू नाही तर काय करू मला सांगा ना आता पहिल्या नवऱ्याने तिला सोडला तर त्याच्यात तिची चूक आहे काय मला सांगा म्हणजे मग कुणाची चुका आहे हो, चूक म्हणजे तिचा नवरा एक नंबरला 63 हो काय झालं लग्नाच्या पहिल्या दिवशी ना तिनं असा डोला बाजूला काढून ठेवला म्हणून लग्न केलं एक मिनिट काय केलं डोला लग्नाच्या पहिल्या दिवशी असा बाजूला काढून ठेवला एक डोला बाजूला कोण ठेवलं म्हणजे कळलं नाही आम्हाला हो तिला एक काचेचा डोला आहे का ना एक डोला काचेचा आहे काचेचा काचेचा हो काय आहे हनीमूनच्या झटापटीत काच फुटल म्हणून तिनं वाटीत काढून ठेवला काय आहे तर मला सांगा मुलीची इज्जत म्हणजे काचीसारखीच आहे का नाही एकदा तडा गेला मजा गेला हो पण ही फसवणूक आहे ना पोरीचा एक डोला काचेचा आम्हाला काय सांगितलं पण नाही काय झाला तुम्ही इथे बसा. तुझा आहे हा बोल असू दे आता कळलं ना काचेचा आहे असू दे मी मॅनेज करेन पोरगी लय सुंदर आहे मला अशी पोरगी नाही मिळणार माझ्याकडे बघ मी कसा दिसतो बघ मला तिच्याशी लग्न करायचंय अरे गोट्या तुला कळतंय तिचा एक डोला काचेचा आहे मग काय झालं काचेचा असला तर वहिनीनू तो काय जन्मताच नाही काचेचा डोला मग तो अपघातात झालेला आहे म्हणजे का अपघात पण झालेला आहे काय सांगू पाहुण्यानू माझं भाऊजी आहेत ना हा. त्याचा मटक्याचा धंदा तर मटक्याच्या धंद्यावरती दुपारी डबा घेऊन गेली तर भाऊजींची ती कस्टमरची अशी मारामारी झाली भाऊजी ऑलरेडी 4 पेग लावून का नाही हा. तर झटापटीत काय हा जो फिरला तर माझ्या पुरीच्या डोल्याला लागला त्याच्यात तो अपघात झाला का नाही अरे एक- म्हणजे पोरीच्या बापाचा मटक्याचा धंदा आहे? मटक्याचा धंदा आहे मना त्यांनी सायंटिस्ट म्हणून सांगितला मटक्याचा धंदा. सायंटिस्ट म्हणजे आकडे मोडच का ना सगळं आकड्याची खेळ बाई. म्हणजे काय सगळं तुम्हाला सांगतो ना इथं तोंडावर सगळा हिशोब का नाही म्हणजे ह्या साईडनी जर बघितलं ना तर सायंटिस्टच का नाही ते एका बाजूने बघितलं होतं वसाड्यात इकडून बघितलं तर तू पण सायंटिस्ट वाटतो पण सायंटिस्ट असणं आणि वाटणं याच्यात फरक नाही असं बरं काय? अमर, नाही पण खरंच थांब, बाई, आता हो. हो, हो, हो. या- हॅलो काय का किती जण आली वाय सगळी पाहुणी आली काय इकडे बस. अहो तिथं पार्किंगच्या तिकडे गाड्या लावा का नाही पार्किंग अहो पार्किंगला गाड्या लावा सगळ्या बघा भाऊ. आहे सगळ्या गाड्या व भाऊ. हा होय हो आता काय करायचं व आता काय कर? पप्पा पोरगी लय सुंदर आहे अशी पोरगी मला नाही मिळणार पण मला तिच्याशी लग्न करायचं लय मस्त आहे ती अरे पण तिचा डोला काचेचा आहे पहिल्या रात्री बघितलं तर बेशुद्ध होऊन पडशील ना मरतोय तो तर काय नाही या लग्न आम्हाला मान्य नाही हे लग्न मोडला म्हणून समजायचा चला. आमची फसवणूक करायची हिंमत कशी झाली त्यांची नाही तर काय अरुण कदमला फसवलं तुम्ही जरा शांत बसा गावात कुणाला फसवलं ना तर त्याचा अरुण कदम झाला असं म्हणतात ते काय नाही आता मी कोण त्यांना बाबा? फोन करून बोलतो बाईक हे मला आता काय कळत हॅलो कुठं तुम्ही ताबडतोब इकडे वर पक्षाच्या रूम रूम मध्ये बोलवा इकडे या. जाला काय तुम्ही माझा अरुण कदम केलाय इकडे या. अहो
काय झालं अहो या अहो काय तुमचा फोन आला अहो या तिकडे मुहूर्त टळतोय गुरुजी वाट बघताय चला या लवकर चला. कोण कुठं जाणार नाही, सगळे आपापल्या घरी जाणार आहे. का? तुमची हिंमत कशी झाली आम्हाला फसवायची? हा? माझी हिम्मत मी फसवे अहो बघा आई, आम्ही म्हणजे मी चांद्रयानाची शपथ घेऊन सांगते, माझी आई आणि बाबा कधीच कोणाला फसवू शकत नाही. तू तर बोलूच नकोस. तुझा आधी तो काचेचा डोला आहे तो काढ ना मग बोल. काचेचा डोळा? हो. अगं बाई शिवाली इकडे. काचेचा डोळा कधी लावून घेतलास? मला सांगितलं नाहीस. एकटी शॉपिंगला जातेस, काय काय आणतेस ते सांगायचंच तरी. वेडी कुठची बघाई तुमची मुलगी सगळं लपवून ठेवते माझ्यापासून. गमतच झाली म्हणजे मला 2 ग्रहांमधलं अंतर माहिती पण डोळा काचेचा आहे मला माहित नव्हतं. मलाही आताच कळतंय. आई बाबा तुम्ही असं काय करताय? काय झालं? अहो, लहानपणापासून तुमच्याच कक्षेत वाढले आहे ना मी. मग माझा डोळा खरा आहे माहित नाहीये का तुम्हाला? अगं बाई, हो. तेच म्हणतोय मी बघा डोळे खरे आहेत तुम्ही चुकीचा ग्रह करून घेऊ नका. नाही सासरी बुवा कोणी काही चुकीचा ग्रह करून घेत नाहीये. मला ती पसंत आहे, ती सुंदर आहे. आई डोळा काचेचा असला तरी चालेल, बाकी सगळे नॉर्मल आहे. नॉर्मल म्हणजे काय? नॉर्मलच आहे आमची मुलगी. हा, आणि आम्ही दोघांनी अगदी प्रयोग करून अगदी छान तिला लॉन्च केलेला आहे. आमचा नॉर्मल प्रयोग आहे हा. हो, आमच्या घरातला यशस्वी उड्डाण आहे हे. तुम्हाला सांगते गेली 25 वर्ष आमच्या कक्षेत फिरतीये, पण यंत्रणेत जरा म्हणून बिघाड नाही. हो आता फनकन वाजवली सगळी यंत्रणा बिघड होईल हा? एक मिनिट बाबा, एक मिनिट. पुरे झालं आता, तुमचं मगाचपासून ऐकून घेतलं. माझे बाबा एक प्रतिष्ठित खगोलशास्त्रज्ञ आहेत. हे बघा. कोण आहे? प्रतिष्ठित खगोलशास्त्रज्ञ. अरे मटका चालवतो मोठा शास्त्रज्ञ सांगतोय तर. अहो काय बोलताय अहो, मी शास्त्रज्ञ आहे. मी श्रीहरिकोटाला यान चालवतो. मी आणि मटका कसा चालवेन काय म्हणताय तुम्ही? रे कॉमेडी. कॉमेडीचा सकाळ आहे आपल्याकडे. समीर खांडेकर. बघा तुमचा काहीतरी घोळ झालेला दिसतोय. काय खोलबिल झालेला नाही, आम्हाला सगळं माहितीये. पहिल्या नवऱ्याने टाकून दिलंय ते पण माहिती आम्हाला. मला पहिलं असं काही नाही आई. ए शिवाली इकडे. आई अगं तर तुझं पहिलं लग्न कधी झालं आणि हे मला कधी सांगितलं? तू आणि तुझे बाबा मिळून माझ्यापासून सगळं लपवत असं हे चुकीचं आहे. मी आले नसते का तुझ्या पहिल्या लग्नाला? किती मूर्खपणा आहे हा. बघा गंमतच झाली म्हणजे आजच्या मुली काहीच सांगत नाहीत. मी काय म्हणलं का 80 उपक्रम सोडले पण हे मला माहित नाही. लग्न झालं चाललंय चांगलं अभिनंदन. चला या लग्न झालेलं आहे आमच्या मुलीचं आम्ही येतो आता चला. अहो बाबा, आई तुम्ही काय करताय? लहानपणापासून तुमच्याच घरात राहते ना. लग्न झालं असतं तर सासरी नसते राहिले का मी? सॉरी गडबडच झाली माझी. सॉरी. आई बघा, खरंच तुमचा गैरसमज झाला. माझं हे लग्न तर होऊ द्या ना आई आधी. तू तर बोलूच नकोस. तू डोला काढ ना मग बोल. अरे माझा डोळा खरा आहे बाबा. हा बघा, तुम्हाला कोणी सांगितलं हे सगळं खोटं? तुमचा घरातलाच माणूस आहे. हा? आमच्या घरातलं कोण बाबा? मी काय सांगितलेलं नाहीये. मी काय आई, सांगितलेलं नाही. काय सांगितलंय ग? मग तुझा सक्का धाकटा मामा. हा? काय? सक्का धाकटा मामा. मला धाकटा भाऊ नाहीये. मी नव्हतं. बसावं. हे बघा हे बघा. हे बघा आली गाडी पेटी. बरं झाला बाबा आला, इथं उभं राहा. सॉरी ते काय त्यांना सांगा काय काय सॉरी तर सॉरी काय? नाही काय झालं थोडीशी गपलत झाली म्हणून मी माफी मागायला आलेला आहे. काय झालं ह्या बिल्डिंग मध्ये एकूण 3 लग्नाचा हॉल आहेत. तर मी इथनं तुमच्याकडनं बाहेर पडलो ना तर एक जण मला म्हणाला घंटीचं लग्न 3ऱ्या माल्यावर आहे. मग मी म्हटलं इकडे कसं काय आलो? खालच्या मला गोठ्याचं लग्न आहे. तर चुकून मी इकडे आलो आणि सगळं बोलून गेलो का नाही. ही तुमची घंटी नाही आहे? नाही ही घंटी कुठली? तुम्ही नीट चौकशी करून यायची होती हो. नाही, तुमच्या मुलं गोट्याचं लग्न मोडणार होतो आम्ही. नाही मी चुकून झाला माझं काय मी मुद्दाम गेलेलं नाही. माझ्या घंटीबद्दल मी सांगा आलेलं का नाही. तुम्ही चालू पडायत ना. नाही ते काय अरे जनाची नाही तर मनाची लाज ठेवायला पाहिजे. मामा बनून येतो कुठं पण जेवता आणि ही सगळी लपडी करता. चला नाही जेवायला कुठं आलोय लग्न निघायचं. डोला निघायचं. काढायचं सांगाल तुम्ही. सॉरी चुकून अहो, काय झालं तुम्ही- चुकून झालं होय होय. सॉरी काही झालं ते ऍक्च्युली तसा काचेचा डोला असला तरी चालला असता. सॉरी चला मुहूर्त टलून जाईल. चला जाऊ. नाही सॉरी. आता आम्हाला हे लग्न मान्य नाही. नाही नाही आम्हाला आमच्या मुलीच्या गळ्यात हा गोट्या बांधायचा नाहीये. लग्न मोडलं प्रयोग फसला. नाही हो नाही नाही. अहो ऐका त्याचं खरं नाव गोट्या नाही आहे. त्याचं खरं नाव चिदंबर आहे. काय आहे? चिदंबर. हा त्याचं नाव चिदंबर असताना सुद्धा ज्याला घरात गोट्या म्हणतात अशा मुलाशी तर अजिबात लग्न करायचं नाहीये पोरी, मला. ऐक तू ना. मला लाडाने चिदू बोल ना. चिदू मी तुला मारून पिदू लग्न मोडलं. हो, आता- वा जोरदार टाळ्या. भन्नाट किस्सा होता. मजेदार. सई
एंटरटेनिंग परफॉर्मन्स, ग्रेट टीमवर्क असं म्हणायला हरकत नाही. आणि श्रमेश, तू जे डेस्पिरेशन तुझं जे होतं ते खूपच म्हणजे काय काय रिॲक्शन्स फार अमेझिंग होत्या. समीर, हे शेवटचं फार आवडलं मला. एक्झिटच्या आधी जे केलंस ते खूपच आवडलं. छान दिसतेस, खूप छान दिसतेस शिवा. आणि रसा आणि तुम्ही दोघांनी जे कॅरेक्टर पकडलं ते फार भारी होतं. अरुण दादा ॲज युजल मस्त. मोरे मस्त, मने मस्त, सगळे मस्त.